6वी वर्गाचा विज्ञान विषयातील द्वितीय सत्रामधील पहिला घटक मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन म्हणजे गती व गतीचे प्रकार हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. In our day-to-day life, we see many moving objects. आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक हलणाऱ्या वस्तू बघत असतो. Moving objects are said to be objects in motion. या हालचाल होणाऱ्या ज्या वस्तू असतात या गतिमान आहेत असं आपण म्हणतो. Discuss which objects in the above picture are in motion. What differences are seen in their motion. वरील काही चित्र दिलेली आहेत. या चित्रामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या गतिमान अवस्थेत दिसत आहेत आणि त्यांच्या गतीमध्ये आपल्याला कोणते फरक दिसतात याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. काही चित्रे या ठिकाणी दिलेली आहेत. मोशन म्हणजे गती. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in a state of motion. आपण एखाद्या बस स्टॉपवर जेव्हा बसची वाट बघत थांबतो तेव्हा इतर वाहनेही आपल्याला गतिमान स्थितीमध्ये पळताना दिसतात किंवा आपण जेव्हा थांबलेला असतो तेव्हा इतर वाहने जी आहेत ती आपल्याला गतिमान स्थितीमध्ये दिसत असतात. ऑन द अदर हँड, वेन वी आर इन मोशन युअरसेल्फ, अ स्टील ऑब्जेक्ट अपियर्स टू बी मूव्हिंग. आणि जेव्हा आपण एखाद्या गतिमान वस्तूमध्ये असतो तेव्हा स्थिर वस्तू ही गतिमान झालेली आपल्याला भासत असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, the trees are seen to run backward while you are traveling in a train. आपण जेव्हा रेल्वेतून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला झाडं आहेत ती झाडेही मागे पळताना आपल्याला दिसून येतात. If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. जेव्हा एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना जर दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो किंवा म्हटलं जातं. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्थापन. चेंज ऑफ प्लेस ऑफ an object is called displacement. म्हणजेच वस्तूचं विस्थापन म्हणजे त्या वस्तूचं काय बदलणं, त्याचं स्थान बदलणं. चेंज ऑफ प्लेस, त्याचं जेव्हा स्थान बदलतं एखाद्या वस्तूचं तेव्हा त्या वस्तूचं विस्थापन झालं असं आपण म्हणतो. An object in motion continuously undergoes displacement. जेव्हा एखादी वस्तू गतिमान असते तेव्हा त्या वस्तूचं विस्थापन हे सतत होत असतं. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. म्हणजे वस्तूचे एका ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जे विस्थापन होतं त्याला वस्तूची गती असं म्हटलं जातं. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मोशन. तर गतीचे प्रकार. फर्स्ट, लिनियर मोशन. लिनियर म्हणजे रेषीय गती. अ ट्रेन और अ मूविंग व्हीकल on a road may travel in a straight line or in the same direction.
एखादी रेल्वेगाडी किंवा रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. दिस मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. आणि जेव्हा वस्तूचं एका रेषेत विस्थापन होत असेल तेव्हा त्या वस्तूला रेषीय गती आहे असं म्हटलं जातं. An object in linear motion shows displacement along a straight line. If you stand on a chair and release a ball from your hand, it falls to the floor. What do you conclude from this? जेव्हा खुर्चीवर उभं राहून आपण चेंडू एका हातामध्ये धरून तो चेंडू खाली सोडून दिला तेव्हा तो चेंडू जमिनीवर पडतो. यावरून आपल्याला काय लक्षात येईल? Compare the motion of soldier on parade and a girl coming down a slide. संचलन करणारे जे सैनिक असतात त्यांची गती आणि घसरगुंडीहून घसरणाऱ्या मुलीची गती यांची तुलना करा. The motion of soldiers in a parade is the same. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती ही एकसारखी असते. During that parade, not even a slight difference is seen. आणि त्यावेळी थोडासाही फरक आपल्याला दिसून येत नाही. But however, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. परंतु जे घसरगुंडीहून घसरणारी मुलगी आहे त्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. The girls come down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. जसं जसं त्या घसरगुंडीहून मुलगी खाली येईल तेव्हा तशी गती ही काय होत असते? बदलत असते. The motion of the machine soldier is uniform linear motion. सैनिकाच्या संचलनाची गती ही एकरेषीय किंवा एकसमान गती आहे. Because in this motion no change is seen. यामध्ये काही बदल आपल्याला दिसून येत नाही. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. दुसऱ्या बाजूला ज्या घसरगुंडीहून येणाऱ्या मुलीची गती आहे त्या घसरगुंडीहून येणाऱ्या मुलीची गती कशी असेल? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे रेषीय असमान गती असेल. जे सोल्जर्सचं आहे परेड ते कसं असेल? युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि गर्ल्स ऑन स्लाइड्स घसरगुंडीहून जे गती आहे ती कशी असेल? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असेल. These are two main types of linear motion. रेषीय गतीचे दोन मुख्य प्रकार आहेत. फर्स्ट युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे रेषीय एकसमान गती, आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे रेषीय असमान गती. युनिफॉर्म लिनियर मोशन, when the distance traversed by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. जेव्हा एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूनं पार केलेलं जे अंतर आहे जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असं म्हटलं जातं. एक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखंच असतं तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असं म्हटलं जातं. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन रेषीय असमान गती, when the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. म्हणजे एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूनं पार केलेलं अंतर जेव्हा बदलतं तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असं म्हटलं जातं.
नेक्स्ट, नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन, नैकरेषीय गती. द मोशन of an object that does not move in a straight line is called non-linear motion. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती असं म्हणतात. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स. या नैकरेषीय गतीचे सुद्धा काही प्रकार आहेत. What kind of movement does a swing in a park show? जेव्हा झोका खेळत असतो आपण झोपाळ्यामध्ये, तेव्हा झोपाळ्याची हालचाली कशी होत असते? The swing always comes back from one end to other end. It takes about the same time for each swing or oscillation. This movement of a swing is called oscillatory motion. बघा, झोपाळा नेहमी हा काय होतो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो आणि परत येतो. झोपाळ्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण सारखाच वेळ लागत असतो आणि झोपाळ्याच्या या ज्या हेलकावे असतात याला आंदोलित गती असं म्हटलं जातं, स्विंग असतं. द मुवमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड ऑस्किलेटरी मोशन. सिमिलरली, द मुवमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ ए क्लॉक, द विंग्स ऑफ ए बर्ड, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also examples of oscillatory motion. आणखी काही उदाहरण आहेत त्यांची. घड्याळाचा फिरणारा जो लंबक आहे, पक्ष्याच्या पंखाची होणारी हालचाल, शिवणयंत्र चालू असताना जी सुईची हालचाल असते, किंवा ढोल व तबल्याचा होणारा कंप, हे देखील आंदोलित गतीची उदाहरणं आहेत. म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूस नैकरेषीय असं म्हणतो, नॉन लिनियर मोशन असं म्हणतो. त्याचे काही टाईप्स आहेत, ज्यामध्ये ऑस्किलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती. नेक्स्ट, द मोशन ऑफ ए बॉडी दॅट इज ऑस्किलेटिंग swinging back and forth is called oscillatory motion. ऑस्किलेटरी मोशनची व्याख्या दिलेली आहे, आंदोलित गती म्हणजे द मोशन ऑफ ए बॉडी दॅट इज ऑस्क्युलेटिंग, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असं म्हटलं जातं. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा व चर्चा करा. The hands of a clock move in a circular manner. Similarly, a fan, a giant wheel, and a merry-go-round complete each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that track a circular path. घड्याळाची काटे हे वर्तुळाकार फिरत असतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने एक फेरी पूर्ण करतात. अशासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो, ज्यांची वर्तुळाकार गती आपल्याला दिसून येते. विच अदर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन कॅन यू गिव्ह? आणखी काही तुम्हाला सर्क्युलर वर्तुळाकार गतीची उदाहरणं माहिती आहेत का? We see from these examples of oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock completes one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also completes every round in the same period of time. Such motion is called periodic motion. म्हणजेच काही वस्तू या ठराविक वेळेमध्ये एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करत असतात, म्हणजे विशिष्ट एका कालावधीमध्ये. जसं की एक्झाम्पल उदाहरण सांगायचं झालं तर अ मिनिट हँड ऑफ ए क्लॉक कम्प्लीट्स वन राऊंड इन एक्झॅक्टली 60 मिनिट्स एव्हरी टाइम. म्हणजे घड्याळाचा मिनिट काटा हा बरोबर 60 मिनिटात आपली एक फेरी पूर्ण करतो, इन द सेम पिरियड मध्ये.
सच मोशन इज कॉल्ड पिरियडिक मोशन. आणि अशा गतीला काय म्हटलं जातं? पिरियडिक मोशन म्हणजे नियतकालिक गती असं म्हटलं जातं. एका विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट अंतर जेव्हा पूर्ण केलं जातं तेव्हा त्याला नियतकालिक गती असं म्हटलं जातं. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजेच वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते तेव्हा त्या गतीला नियतकालिक गती असं म्हटलं जातं. नेक्स्ट, children playing in a garden. Can you tell? सांगा पाहू. While chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? बागेतील जेव्हा फुलपाखराच्या आपण मागे धावतो तेव्हा आपण एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावतो का? नॉट रिअली. आपण तसं एकाच दिशेने धावू शकत नाही. A butterfly continuously flits from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. म्हणजेच फुलपाखरू हे सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असतं. त्याच्या गतीला निश्चित अशी दिशा असते का? दिशा असत नाही. आणि अशाच गतीला रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गती असं म्हटलं जातं. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. म्हणजेच ज्या गतीची दिशा व त्याची चाल ही सतत बदलत असते तेव्हा अशा गतीला काय म्हणतात? रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गती असं म्हटलं जातं. द मोशन ऑफ द प्लेयर्स इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाइप. द मोशन ऑफ ए क्राउलिंग बेबी और ए वँडरिंग ॲनिमल इज ऑल्सो रँडम मोशन. इथं काही यादृच्छिक गतीची उदाहरणे दिलेली आहेत, जसे की फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती, रांगणारं बाळ आणि भटकी जनावरे यांची गती सुद्धा या रँडम मोशन सारखी असते, यादृच्छिक असते. नेक्स्ट पॉइंट, स्पीड. स्पीड म्हणजे चाल. अ बस covers the distance of about 200 kilometers from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? एक बस सोलापूर ते पुणे असं 200 किलोमीटरचं अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते? While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to travel that distance. From this ratio, we come to know the distance traversed by the bus in 1 unit of time. आणि या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर हे मिळत असतं. The distance traversed by an object in unit time is called the speed of that object. म्हणजेच एकक कालावधीमध्ये वस्तूनं पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हटलं जातं. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. चाल बरोबर त्या वस्तूने पार केलेलं अंतर भागिले अंतर पार करण्यास लागलेला वेळ. युनिट ऑफ स्पीड किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. कशामुळे मोजलं जातं त्याचं एकक? किलोमीटरमध्ये, तास, मीटर, सेकंदमध्ये मोजलं जातं. ऑलवेज रिमेंबर, अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव
ओनली वन टाईप ऑफ मोशन. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असं असत नाही. अशा प्रकारे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. गती आणि गतीचे प्रकार. थँक्यू.